नमस्कार विद्यार्थी मित्रो, या शैक्षणिक वर्षात 2021-22 या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठ TYBA अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि आज आपण बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात चर्चा करणार आहोत. तर यावर्षी जुन्या अभ्यासक्रमात थोडासाच बदल केलेला आहे, फारसा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. पण अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या शैक्षणिक वर्षात आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप थोडंसं बदलण्यात आलेलं आहे. या ठिकाणी एकूण 5 प्रश्न आहेत आणि 5वा प्रश्न हा शॉर्ट नोट किंवा बहुपर्यायी अशा पद्धतीचा 20 मार्काला दिलेला आहे. याच्यापूर्वी आपल्याला बहुपर्यायी प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये टाकत गेलेला नाही किंवा नव्हता, तर यावर्षी तो प्रश्न जादा या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला जादा गुण मिळण्यास मदत होईल. पहिला 20 मार्क, दुसरा प्रश्न 20 मार्क, तिसरा प्रश्न 20 मार्क, चौथा प्रश्न 20 मार्क, हे 4 आणि 5वा शॉर्ट नोट त्यालाच पर्याय 20 मार्काचे शॉर्ट नोट, त्यालाच पर्याय 20 मार्काचे बहुपर्यायी प्रश्न, अशा पद्धतीने 5व्या प्रश्नाला पर्याय 20 मार्क केलेले आहे आणि कुठल्याही पद्धतीनं तो विद्यार्थी या ठिकाणी आपली निवड करू शकतो. त्याला कुठलाही पर्याय असेल तर त्या पद्धतीने तो जाऊ शकतो. तर त्यामुळं आपल्याला बहुपर्यायाची या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर सेमिस्टर 5 पेपर नंबर 7 या पेपरचं नाव आहे, हा पेपर आपल्याला कंपल्सरी आहे. या पेपरचं नाव आहे ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स 3. पेपर नंबर 7 ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स 3 असं याचं नाव आहे. म्हणजेच अगदी प्रगतशील समग्र लक्ष अर्थशास्त्र असं याला मराठीमध्ये म्हणता येईल. ॲडव्हान्स अगदी प्रगतशील समग्र लक्ष अर्थशास्त्र असं याला मराठीमध्ये म्हणता येईल. हा जो कोर्स तयार केलेला आहे याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहे. हा अभ्यासक्रम, हा जो कोर्स आहे याचे काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहता येतील. की पहिले ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे की हा कोर्स विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजून समग्र लक्ष अर्थशास्त्रातले सिद्धांत विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने समजले पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्ण स्पर्धा, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये, त्यालाच पॅरलल असणाऱ्या अपूर्ण स्पर्धा, कल्याणकारी अर्थशास्त्र आणि माहितीचं अर्थशास्त्र अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला समजले पाहिजेत, उद्दिष्ट आपल्याला समजून घेता आली पाहिजेत. याच दृष्टिकोनातून या ठिकाणी हा कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. याची काही आउटकम्स, यातून काय साध्य होणार आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नॉलेज मिळणार आहे, बाजारपेठेचं स्ट्रक्चर रचना करणार आहे, बाजारपेठेतले पूर्ण बाजारपेठा लक्षात येणार आहे, स्पर्धा, त्यांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर कल्याणकारी अर्थशास्त्र आणि माहितीचे अर्थशास्त्र म्हणजे काय हे सुद्धा विद्यार्थ्यांना यातून समजून येणार आहे. हे याचा आउटकम्स आहे. यानंतर एकूण 4 युनिट आहेत सेमिस्टर 5साठी. प्रत्येक युनिटवरती 25 मार्काचा प्रश्न, 25 100. प्रत्येक युनिटला जवळपास सारखंच 12 तासाचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला टॉपिक आहे जनरल इक्विलिब्रियम अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स, सर्वसामान्य समतोल आणि कल्याणकारी अर्थशास्त्र. हा टॉपिक बऱ्याच वर्षापासून या अभ्यासक्रमामध्ये आहे, यात फारसा बदल झालेला नाही. हा टॉपिक मागील अभ्यासक्रमामध्ये 4 नंबरला होता, तो आता 1 नंबरला आणलेला आहे. यामध्ये आपण सर्वसाधारण समतोल संकल्पना, वॉलराचा समतोल, त्याचे प्रतिमान याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर पॅरेटोचे कल्याणकारी अर्थशास्त्र, पॅरेटोची पर्याप्तता, पॅरेटोच्या कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अटी, त्याचबरोबर सामाजिक कल्याणकारी अर्थशास्त्र, सीमांत कल्याणकारी अर्थशास्त्र, त्याच्या अटी आणि पर्याप्तता, उपयुक्तता याही संदर्भात चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ॲरोचं अशक्यता थेअरी याचा अभ्यास करणार आहोत आणि त्या पर्याप्त साधनसंपत्तीचं वाटप मर्यादेमध्ये कसं केलं जातं याही संदर्भात या
पहिल्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यास करावायचा आहे. दुसरा युनिट आहे, या ठिकाणी आपण मार्केट स्ट्रक्चर, बाजारपेठेची रचना, याचंही ज्ञान बऱ्यापैकी आपल्याला प्रथम वर्ष अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे, थोडंसं ज्ञान आहे. त्याचाच थोडासा ॲडव्हान्स भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. मार्केट स्ट्रक्चर, बाजारपेठ रचना, मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त बाजारपेठ या संदर्भातला हा टॉपिक आहे. यामध्ये बाजारपेठेची संकल्पना पाहायची आहे, त्याचं मेजरमेंट, मापन कसं केलं जातं, किंमत कशा पद्धतीने निश्चित केली जाते, किंमत निश्चितीचे कोणते प्रकार आहेत, त्याबद्दल त्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं आहे, याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. त्याच मूल्यश्रेणी निश्चिततेसंदर्भात जे वर्गीकरण आहे, त्या वर्गीकरणाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि त्यांचे समतोल अवस्था, किंमत, उत्पादन या संदर्भातल्या याचाही अभ्यास या मक्तेदारयुक्त बाजारपेठेमध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने विविध पद्धतीनं जे काही वर्गीकरण आहे, विविधीकरण उत्पादनाचं आहे, त्याही संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर चेंबरलिनचा पर्यायी दृष्टिकोन पाहणार आहोत. त्याचबरोबर चेंबरलिनमध्ये अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये ज्या ज्या समतोल संकल्पना सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि त्याचबरोबर अतिरिक्त क्षमता, मक्तेदारयुक्त बाजारपेठेतली ही जी संकल्पना आहे, ही सरासरी उत्पादन खर्चापूर्वीच या ठिकाणी उत्पादन खर्च सरासरी खर्चाला किमान पातळीवर येण्यापूर्वीच उत्पादन थांबवलं जातं. आणि त्या संदर्भात ही जी संकल्पना आहे, या सर्व संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हा टॉपिक आपण फर्स्ट इयरला थोडासा अभ्यासलेला आहे आणि आत्तासुद्धा याचं विस्तृत अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. तिसरं मॉडेल आहे अल्पसंख्याक बाजारपेठ. ही संकल्पना जुन्याच्या पूर्वीच्या अभ्यासक्रमातलीच आहे. यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. यामध्ये त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्य, अल्पसंख्याक बाजारपेठेची ही जी काही नवीन संकल्पना आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये कुर्नोचं प्रतिमान, कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाचा एक सिद्धांत आहे, त्याची चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर किंमत नेतृत्व, त्याचबरोबर अल्पसंख्याक बाजारपेठेमध्ये कडायुक्त मागणी वक्र, त्याला मोडयुक्त मागणी वक्र म्हणतात. आणि या कडायुक्त मागणी वक्राच्या संदर्भात पॉल स्विझी या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत, याची आपण चर्चा या टॉपिकमध्ये करणार आहोत. आणि ते कडायुक्त मागणी वक्र, आपण सरळ रेषेचा मागणी वक्र बघितला, पण अल्पसंख्याक बाजारपेठेमध्ये मागणी वक्राला एका विशिष्ट ठिकाणी एक मोड किंवा कडा आलेले असते. आणि हे कडा का आलेले आहे, या संदर्भात हा मागणी वक्र इतर बाजारपेठेपेक्षा वेगळा कसा आहे, याही संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर बाजारपेठ विभाजन प्रतिमान, याची चर्चा करणार आहोत. सामुदायिक किंमत निश्चितीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर किंमत नेतृत्व, त्याचे प्रकार, किंमत नेतृत्वामध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, याही संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर त्याचे काही सिद्धांत पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रिझनर डिलेमा या संदर्भात, कैद्यांची कोंडी, नॅशचा समतोल, याही संदर्भात प्रबळ स्ट्रॅटेजी काय आहे त्यांची, याही संदर्भात त्याच्या समतोल संकल्पना काय, याचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण या तिसऱ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, की जो पूर्वीचाच टॉपिक आहे, यामध्ये फारसा बदल केलेला नाही. यानंतर चौथा टॉपिक आहे इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक्स. इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक्समध्ये आपण पाहणार आहोत, यालाच माहितीचं अर्थशास्त्र असं म्हणतात. आणि आजच्या युगात गरजेचं आहे, कुठं काय मिळतं, कशा संदर्भात काय आहे, हे पाहणं गरजेचं आहे. यामध्ये इकॉनॉमिक्स शोध आणि खर्चाचा शोध, माहितीचं शोध आणि खर्चाचा शोध कसा, याही संदर्भात चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात काही सिद्धांत आहेत, त्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन, माहिती आहे, याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये लिमन्स म्हणून अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याचा सिद्धांत आहे. त्याचबरोबर काही थिअरीज दिलेल्या आहेत आणि ह्याचाही विचार करणार आहोत आपण. रिस्की, प्रेफरन्सेस आणि कॅपॅसिटी युटिलिटी, त्याचा वापर कसा केला जातो. मॉरल हझार्ड, नैतिकतेच्या संदर्भात, नैतिकतेचा प्रॉब्लेम या संदर्भात असणारा सिद्धांत. बाजारपेठ सीलिंग आणि त्याची तत्त्वे आणि
त्या संदर्भात असणारे प्रॉब्लेम याही संदर्भात या पेपरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला एकूण 4 युनिट्स आहेत, या ठिकाणी 4 मॉडेल्स आहेत आणि सेमिस्टर 5साठी हा अभ्यासक्रम आहे. थोडासा फर्स्ट इयर प्रथम वर्ष कला वाणिज्य आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचं, काही थोडंसं आपल्याला बेसिक ज्ञान आणि काही संकल्पना पूर्णपणे या ठिकाणी नव्या आहेत. पण हा सर्वसाधारणपणे यावर्षी बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल करून हा अशा पद्धतीचे 4 मॉडेल्स तयार करण्यात आहेत. आणि या पेपर क्रमांक आहे 7. ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स 3 असं या पेपरचं नाव आहे. आणि अशा पद्धतीनं हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. एकूण 100 मार्काचा आहे. आणि याच वर्षी नवीन 5वा प्रश्न शॉर्ट नोट किंवा त्याला पर्याय बहुपर्यायी 20 मार्क आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण कुठल्याही त्यापैकी पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हा 4 मॉडेलवरचा असणारा अभ्यासक्रम आपल्यासमोर आज पहिल्याच लेक्चरमध्ये समोर ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद.